दौंडच्या न्यू अंबिका कला केंद्रामध्ये गोळीबाराची घटना घडली होती। सोमवारी रात्री 11च्या सुमारास गोळीबार झाला होता। गोळीबाराच्या घटनेनंतर कला केंद्राचे मालक आणि 6 महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे। यवत पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। कला केंद्रामध्ये डान्स सुरू असताना गोळीबार झाला होता अशी ही माहिती आहे। तर आमदाराचाच हा भाऊ होता अशी माहिती सुद्धा समोर येते। पोलिसांनी काय माहिती दिली आहे पाहूया। त्यांना वेळेचं बंधन आहे आणि त्यांना जे परवाना दिलेला आहे त्याचे रूल्स रेग्युलेशन त्या अनुषंगाने खात्री नियमितपणे करण्यात येते, तपासण्यात पण येते। ही घटना 10:30 ते 11:30च्या दरम्यान आहे। नाही अशी कुठली काही स्पेसिफिक घटना तक्रार दिली असेल तर निश्चितपणे इन्क्वायरी होईल। आहे अशी माहिती पंकज भोयर यांनी दिली आहे। नाही, परवा रात्री यवत पोलीस स्टेशन अंतर्गत त्या ठिकाणी अंबिका कला केंद्र असं कला केंद्र आहे। त्या ठिकाणी 4 जण नृत्य बघायला गेले होते आणि वेळ संपल्यानंतर देखील त्या ठिकाणी नृत्य सुरू होतं आणि हवेत त्यांनी नृत्य करताना गोळीबार त्या ठिकाणी केला। सुरुवातीला आमच्याकडे कुठली तक्रार त्या ठिकाणी आली नव्हती, परंतु नंतर जेव्हा पोलिसांना गावातून माहिती मिळाली तपासणी त्या ठिकाणी केलेली आणि 4ही आरोपींवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। पण यामध्ये एका आमदाराचा भाऊ असल्याचं देखील सांगितलं जातं, नेमकं काय तथ्य आहे? नाही, आता नेमकी त्याची माहिती काढण्यात येईल की कोण कोणाचा भाऊ होतो किंवा कोण कुठले नातेवाईक होते आणि परंतु जर का कोणी काही चुकीचं कृत्य केलं असेल तर निश्चित त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। तर या संपूर्ण प्रकरणावरती रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे। तसंच खासदार संजय राऊत यांनी काय म्हटले पाहूयात। मध्ये नक्षलवाद आहे। नक्षलवाद म्हणजे हिंसाचार असेल तर तुमचे लोक हिंसाचार करतायत। काल दौंडमध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावानं एका नर्तिकेवर गोळ्या चालवल्या। ही हिंमत येते कुठून? हा नक्षलवादच आहे ना। ते अजित पवारच्या असतील किंवा एकनाथ शिंदेच्या असतील, सरकारचेच आहेत ना। खुलेआम मारामाऱ्या होत आहेत, एकमेकावरती हल्ले करतायत सरकारचे लोक। हा नक्षलवादच आहे। आधी तुमच्या सरकारमधला हा नक्षलवाद, हनी ट्रॅप सुद्धा नक्षलवादच आहे, लक्षात घ्या। की सत्तेतला एक आमदार आणि त्याचे बंधू, म्हणजे आमदार नव्हते तिथे पण त्यांचे बंधू तिथे जाऊन गोळीबार त्यांनी केलेला आहे। एका महिलेला तिथे गोळी लागलेली असं आम्हाला कळतंय। त्या मृत्यू झालेला नाही पण तिला इजा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। तर ही गोष्ट जशी आमच्याकडे आलेली आहे तसं आम्ही त्याच्या बाबतीत सोशल मीडियावर नक्कीच टाकलेलं आहे। पण पोलिसांना आम्हाला विनंती करायची की तुम्ही जर कुठली माहिती दाबण्याचा प्रयत्न तिथं करत असाल तर हे योग्य ठरणार नाही। जर उद्या जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जे सांगत आहोत त्या खऱ्या निघाल्या तर मग कदाचित पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत माहिती लपवण्यासाठी त्या ठिकाणी कारवाई सुद्धा करावी लागेल।